ब्रॉट टू यू बाय NVC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। गणपती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे। सध्याच्या परिस्थितीत जर बघितलं तर अनेक भक्तगण आपले गणपतीचे स्वरूप अलग अलग याच्यामध्ये करत आहे आणि आपले जे पर्यावरणपूरक जे गणपती असतात त्यांचे स्वरूप देण्याचा प्रयत्न करत आहे। आपल्यासोबत सध्या जे सौरकुंज संगीत महाविद्यालय या ठिकाणी सोनवणे सरने एक पुस्तकापासून एक गणपती मूर्ती साकार केलेली आहे। हे आपण बघू शकतो। सध्या या पुस्तकामध्ये 31च्या जवळपास हे पुस्तक याचा वापर केला आहे आणि या ठिकाणी अशी सुंदर आकर्षक अशी गणपतीची मूर्ती साकार केली। यामध्ये अनेक संगीतचे असो या शैक्षणिक असो या इतरही पुस्तकाचा वापर करून हा पूर्ण गणपती मूर्ती ही साकारली आहे। या ठिकाणी बघण्यासाठी अनेक भाविक भक्त या ठिकाणी येत असतात। आपण बघू शकतो सध्याच्या परिस्थितीत जर बघितलं तर यांनी यापूर्वी 14 वर्षापासून अनेक गणपती साकार केले आहेत। त्यामुळे यांचा एक अनोखा उपक्रम असतो। गणपती सोबतच या ज्या मूर्ती आहेत त्यांना पर्यावरणपूरक कशा स्वरूपात लोकांना एक संदेश देण्याचा एक त्यांचा उद्देश असतो। आपल्यासोबत त्यातच सोनवणे सर नेमकं सर आहे आपला उद्देश कसा असतो आणि नेमकं दरवर्षी तुम्ही केलेला उपक्रम कसा असतो? सर्वप्रथम पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। पर्यावरणपूरक यासाठी शब्द वापरला आहे मी कारण निसर्गाचा होत चाललेला ऱ्हास यामध्ये मोठ्या प्रमाणात त्याला कारणीभूत हा माणूसच आहे आणि यामध्ये आपण ही काळजी घेतली पाहिजे कुठलाही उत्सव सणोत्सव साजरा करताना त्यामुळे पर्यावरणाला कुठलीही हानी पोहोचू नये याची आपण दखल घेतली पाहिजे। हाच उद्देश मी डोळ्यासमोर ठेवून मागील 14 वर्षापासून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करत असतो। यावर्षी आपण बघता पुस्तकांपासून गणपती बाप्पा साकारलेला आहे। यामध्ये संगीत विषयक पुस्तके, शैक्षणिक पुस्तके, त्याचबरोबर शालेय पुस्तके असे आणि तसेच आध्यात्मिक सुद्धा पुस्तकांचा यामध्ये उपयोग केला आहे। जवळपास 31 पुस्तकांचा उपयोग करून हा पुस्तकांचा गणपती बाप्पा या ठिकाणी मी साकारलेला आहे। मागील 14 वर्षापासून जे गणपती मी साकारत आहे त्यामध्ये मातीचा असो, खडूपासून तयार केलेला, कापसापासून, मातीच्या भांड्यांपासून, किचनमधील भांड्यांपासून, वाळलेल्या गवतापासून, ओल्या गवतापासून अशा विविध प्रकारच्या पर्यावरणपूरक गणपती बाप्पांच्या मूर्ती मी या ठिकाणी साकारलेल्या आहेत। आणि मला यामागचा उद्देश हाच आहे की सर्वांनी उत्सव साजरा करताना पर्यावरणाला कुठलीही हानी होणार नाही याची काळजी घ्यावी। यातूनच मला हा संदेश द्यायचा आहे। नक्कीच सर, तुम्ही संगीतासोबत पर्यावरणपूरक जे गणपती मांडता आणि इतरांना संदेश चांगला देता। नेमकंच ह्या आता जी 14 वर्षापासून तुम्ही वेगवेगळे उपक्रमातले गणपती समोर आणले आणि त्याच्यासोबत विद्यार्थ्यांनी पण तुमच्यासोबत याचा साथ देतात, याचा तुम्हाला कसं वाटते? नक्कीच, कारण आपण कोणीतरी सुरुवात करणे गरजेचे असते। मी सुरुवात केली, त्याचबरोबर माझे विद्यार्थी सुद्धा जे आमच्या संगीत महाविद्यालयात विद्यार्थी शिकत आहेत हे सुद्धा मला या ठिकाणी गणपती बनवताना यामध्ये त्यांचा हातभार असतो, तेही मदत करतात। साहजिकच लहान मुलांमध्ये कदाचित माझं काही ना काही योगदान आहे की त्यांच्यापर्यंत पर्यावरणपूरक गणेशोत्सव मी पोहोचण्यास सार्थक होत आहे, याचा मला अभिमान आहे। नक्कीच हे होते आपल्यासोबत सोनवणे सर यांनी जे पर्यावरणपूरक जो गणपती याला यांच्यातून एक चांगला एक संदेश म्हणजे इतरांनाही विद्यार्थ्यांनाही घडवताना त्यांना कुठेतरी पर्यावरणपूरकची जी गणपती असो या इतर काही मूर्ती असो याची काळजी घेणे गरजेचं असल्याचा असा संदेश दिला आहे। कॅमेरामन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम। ब्रॉट टू यू बाय NVC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।